CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करून त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेने तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात IMA सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। 1 वर्षाच्या CCMP अभ्यासक्रमाला संपूर्ण MBBS वैद्यकीय शिक्षणाच्या समकक्ष मानता येणार नाही। अशा डॉक्टरांना आधुनिक वैद्यकाची परवानगी दिल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्यासह वैद्यकीय दर्जा आणि विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। BHMS डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेत होत असल्याने त्यांची MMC मध्ये दुहेरी नोंदणी आवश्यक नसल्याची भूमिकाही IMAने मांडली। या संदर्भातील प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही कालपासून स्ट्राईक केलेलं आहे। ह्याच्यात आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस सगळे देऊ लागलो, पण ओनली OPD सर्व्हिसेस बंद आहेत। ही स्ट्राईक ह्याच्यासाठी आहे की शासनाने BHMS डॉक्टरांना 1 वर्षाचा शॉर्ट CCMP कोर्स करून त्याला MMC मध्ये त्यांचं नाव नोंदणी करायला परमिशन दिलेलं आहे। पण हे कम्प्लीट चुकीचं आहे, कारण की त्यांना ऑलरेडी होमिओपॅथ मेडिकल काउन्सिल असताना पण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करायचं कम्प्लीट चुकीचं आहे। ह्याच्यामुळे पेशंटला दुविधामध्ये होतात, हे चुकीचा संदेश जातो। याचा आमचा संपूर्णपणे विरोध आहे। आम्हाला शासनाला रिक्वेस्ट आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन होमिओपॅथ मेडिकल काउन्सिलमध्येच कंटिन्यू राहू दे आणि आमच्या मेडिकल काउन्सिल करून हे मिक्सोपॅथीला एनकरेज करू नये म्हणून हे आम्ही शासनाला रिक्वेस्ट करतो। 1 वर्ष शिकलेल्या लोकांना तुम्ही कसं काय महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधून रजिस्ट्रेशन देऊ शकता? आणि ही म्हणजे मला म्हणायचे की पेशंटच्या साईडनी ही हेळसांडच होणार आहे, चुकीची ट्रीटमेंट दिली जाणार आहे। आणि सगळ्यात मोठी त्यांची मागणी ही आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांना ॲलोपॅथी मेडिसिन्स लिहिण्याची परमिशन मिळावी, जे अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी होमिओपॅथीमधून जर शिक्षण घेतलं असेल आणि त्यांनी होमिओपॅथी मधली मेडिसिन्सची जर हे शिक्षण घेतलं असेल तर ते ॲलोपॅथी औषधं कशी काय लिहून देऊ शकतात? आणि हे अत्यंत चुकीचं होणार आहे। या सगळ्या गोष्टींनी पेशंटचंच नुकसान होणार आहे आणि समाजाचंच नुकसान होणार आहे। वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, संबंधित आदेशांचा तातडीने फेरविचार करावा आणि अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत CCMP पात्र BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी स्थगित ठेवावी, अशी मागणी IMA सोलापूरने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। ज्योती चिडगुपकर, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेटची व्हाईस प्रेसिडेंट। आजच्या या संपाला आमच्या डॉक्टर्सनी, विशेषतः ॲलोपॅथी डॉक्टर्सनी जो काही पाठिंबा दिला आहे त्याबद्दल खरोखर सगळ्यांचाच धन्यवाद आहेत। कारण आजचा हा महाराष्ट्र स्टेटनी पुकारलेला संप हा फक्त केवळ आजच्या पुरता नसून हा पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी आहे। कारण पुढे जाऊन आमच्या पुढच्या पिढीसाठी जे MDMS साठी इच्छुक असतील त्या लोकांना सुद्धा याचा थ्रेट असू शकतो की ज्याच्यामध्ये ड्युएल रजिस्ट्रेशन हा प्रकार गव्हर्नमेंट आणू पाहत आहे। तर ड्युएल रजिस्ट्रेशन हे कुठेच नाही, 2 काउन्सिल्समधून रजिस्ट्रेशन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। होमिओपॅथी जे शिकलेत त्यांनी त्यांच्या होमिओपॅथी काउन्सिलमधून रजिस्ट्रेशन करावं, जे ॲलोपॅथी शिकलेत त्यांनी मॉडर्न मेडिसिनच्या MMC मधून म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधून रजिस्ट्रेशन करावं। आणि असेच रूल असताना त्याला गव्हर्नमेंटमधील काही लोकांनी चॅलेंज देऊन आणि जेव्हा कोर्टाची केस पुढे आता पेंडिंग आहे, 13-14 तारखेला हा निकाल येणं अपेक्षित आहे, तर अशा वेळेला गडबड करून रजिस्ट्रेशन होमिओपॅथीचा शॉर्ट कोर्स म्हणजे फक्त केवळ 90 दिवसाचा शनिवार रविवार पकडून 1 वर्षात फक्त 90 दिवस जे शिकले आहेत अशा होमिओपॅथीचा, आणि ज्यांनी फक्त फार्माकोलॉजीचा कोर्स केला त्यांनी मेडिसिनचा कोर्स केलेला नाही किंवा सर्जरीचा कोर्स केलेला नाही, अशा डॉक्टर्सना परवानगी देणं आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि हा मुद्दा आता फक्त महाराष्ट्रापुरता तर मर्यादित राहिलेला नाहीये, तर ही गोष्ट आता आमच्या IMAच्या हेडक्वार्टर्सला म्हणजे दिल्लीलाही पोचलेली आहे। आम्हाला तिथूनही पाठिंब्याची पत्र मिळतील आणि आम्ही त्या अपेक्षित आहोत। चर्चा चालू आहे आणि लवकरच ही गोष्ट देशव्यापी होण्याची शक्यता आहे। आणि ही जी अशी गोष्ट आहे रजिस्ट्रेशनची, ती फक्त महाराष्ट्रातच काही चुकीच्या पद्धतीनं केली जात आहे, दुसऱ्या कुठल्याही स्टेटमध्ये हे असं होत नाहीये। धन्यवाद।